सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांची मनवोनी केला वास नाही नाशे ठाई न करवे हाला चाली निवारली चिंता हे मनवून केला वास नाही नाशे ठाई तुका म्हणे निवेतनू तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता म्हणवोनी केला वास नाही नाशे ठाई विठाला पांडुरंगा करू प्रथम सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या न करावा आहेर सुख वाटे हे चिठाई
शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सचितानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा यच्च यावत सर्व मनुष्य जीवाला सुखाचा अचूक पत्ता, सुखाचं ठिकाण सांगणारा असा सगळ्यांच्या पाठातला परिचय संतपर आणि प्रासादिक अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 बाजूला करा, प्रमाणात थोडासा अलीकडे घ्या, अलीकडे जवळ नाही, तुमचा वडा थोडा 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 इकडे घ्या, अलीकडे घ्या. आपल्या या इचलकरंजी गावामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण सर्वजण एकत्रित येऊन संपन्न करत आहात. हा अधिक महिना म्हणजे केवळ आपल्याला भगवंताच्या सेवेकरता दिलेला महिना आहे. याला पुरुषोत्तम मास म्हणतात. अधिक मास या महिन्यामध्ये जे काही आपण पुण्य करतो ते अधिक होतं. अधिकस्य अधिकम म्हटलंय. त्याप्रमाणे मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे. या मंदिरामध्ये असा मोकळा आवाज दे, मला इको बास ट्रबल तसलं काय नको बरं का. त्या सगळ्या लोकांपर्यंत माझा आवाज जाईल एवढा आवाज दे. नाहीतर मला स्पीकर नसला तरी पण मी कीर्तन करतो. मी वाळवंटामध्ये बिगर स्पीकरचं कीर्तन करणारा महाराज आहे, तुझ्या माहिती करता सांगतो. आणि तेवढ्या पुरता आवाज माझा जातो. फक्त लोकांना माझं बोलणं कळालं पाहिजे. सारखं कमी जास्त करू नको, खुला आवाज देऊन टाक सगळ्यांना. म्हणून या मंदिरामध्ये शेकडो वर्षाची भजनाची, हरिपाठाची, काकड आरतीची परंपरा असणारं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर मला कळालं इथं भजन होत आहे. त्या मंदिराचं चैतन्यच सांगतो महाराज. नाहीतर काही लोक आहेत फक्त अधिक महिन्यातच भजन करायचं, अशी काही बघितलीत मंदिर. असो, म्हणून आपण सर्व पंढरीचे वारकरी आहात आणि अधिक महिन्याच्या निमित्तानं ही सेवा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानं भक्तिमय वातावरणामध्ये आपण करत आहात. याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. जरी आजरीकर फडावरचं गाव असलं तरी आपला संप्रदाय एवढा मोठा आहे. सगळ्याचे संप्रदाय वेगळे आहेत. सगळ्यांच्या जागेला सगळ्यांचं बरोबर आहे. आपण कोणाचंही कमी जास्त माप इथे घ्यायची गरज नाही. आमच्या तुकोबारायांचा संप्रदाय चैतन्य संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा शैव संप्रदाय, एकनाथ महाराजांचा दत्त संप्रदाय, कबीर महाराजांचा आनंद संप्रदाय. मी आता सगळ्यांचे सांगत बसत नाही. या सगळ्यांचे संप्रदाय जरी वेगळे असले तरी सगळ्यांची बिरुद पांडुरंगाच्या चरणीत आहे. सगळे आपण पांडुरंगाचे भक्त आहोत. पंढरपूरला चाललेल्या एसटी मध्ये 2 सीटच्या बाकड्यावर बसला तरी पंढरीला जातो आणि 6 सीटच्या बाकड्यावर बसला तरी पंढरीला जातो. असो, आपण सगळे विठ्ठलाचे भक्त आहोत, पाईक आहोत. त्या निमित्तानं मी मनापासून सगळ्याला धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाचं चिंतन मर्यादित अशा वेळेमध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यच्च यावत सर्व मनुष्य जीवाला सुखाचा ठिकाण सांगतात, सुखाचा पत्ता सांगतात. महाराजांना का सांगावा असा वाटला तर महाराजांच्या लक्षात आलं की हा मनुष्य जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर कशाच्या शोधामध्ये आहे तर सुखाच्या शोधामध्ये. त्याचा शोध एकच आहे, मला सुख मिळावं. येणं केनं प्रकारे कोणत्या का होईना माध्यमातून मला सुखाची प्राप्ती व्हावी.
आणि त्या सुखाकरता त्याचे रात्रंदिवस प्रयत्न चाललेले आहेत. रात्रंदिवस निज निकटे मरणासी घेता झटे. तो मरणप्राय कष्ट करतोय, प्रयत्न करतोय, आणि त्याचं अंतिम ध्येय एकच आहे की मला सुख मिळावं. असा ह्या विश्वामध्ये तुकोबाराय म्हणतात शोधून एखादा सापडणार नाही, शोधून सापडणार नाही की तो दुःखाची अपेक्षा करतोय. प्रत्येक जणाची अपेक्षा कशाची आहे? सुखाचीच आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. असा कोणच नाही, अपवाद म्हणून सुद्धा नाही. प्रत्येक नियमाला अपवाद आहे, पण ह्या नियमाला मला वाटत नाही अपवाद आहे. असा एखादाही कोणी म्हणू शकणार नाही की महाराज आत्ता 50-60 वर्ष झाली मी सुखच भोगतोय, राहिलेल्या 4-2 वर्षामध्ये तरी थोडं जो दुःख कुठं आहे दाखवा मला, असं म्हणणार नाही. प्रत्येक जण हा सुखाच्या शोधामध्ये आहे. पण महाराजांच्या लक्षात आलं की ह्या जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. केवढं दुर्दैव ह्या जीवाचं. तो सुखाचा शोध घेतोय पण सुखाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून महाराजांच्या लक्षात आलं आणि ह्या जीवाला मग आता सुखाची प्राप्ती झाली पाहिजे असं जर फक्त कुणाला वाटत असेल तर फक्त संतांना वाटते. तू म्हणाल देवाला सुख व्हावं असं वाटतं, पण कोणाला? फक्त भक्तांना व्हावं असं वाटतं. भक्तांच्या बाबतीत देवाची बांधिलकी आहे. भक्ताला सुखी करण्याकरताच देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे. भगवान स्वतः सांगतात माझ्या अवताराचं प्रयोजनच त्याच्यासाठी आहे. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. ह्याच्याकरता माझ्या अवताराचं प्रयोजन आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी अवतार धारण करतो, नाही अशातला भाग नाही. आणि अवतार धारण केल्यानंतर काय करतो? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. भक्त राखे पायापाशी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. भक्त राखे पायापाशी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. भक्त राखे पायापाशी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. दुर्जनासी संहारी. देवाचा विचार केला तर तुकोबाराय म्हणतात भक्ताच्या रक्षणाकरता देव येतो. मग दुर्जनाचा कोण विचार करणार आहे? दीनजनाचा कोण विचार करणार आहे? देवाची बांधिलकीच आहे. भक्तापुरता तो मर्यादित आहे. म्हणून देव भक्त वत्सल आहे. तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. फार झालं तर आणखी व्यापकतेने सांगायचं झालं तर फड वत्सल. आणि संत महात्मे हे दीन वत्सल आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दीनजना. देवापेक्षाही संताचं काम फार मोठं आहे. देवाचं काम मर्यादित आहे, भक्तापुरतं आहे. आणि भक्त किती आहेत? भक्ताची संख्या किती आहे? अतिशय कमी आहे. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगे. म्हणून केवळ आपल्या उद्धाराकरता संत येतात. देव भक्ताच्या उद्धार. भक्ताच्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही? बघा तपासून. मग ते यादी कशी तपासायची? तर भक्ताची काही लक्षणं सांगितलेत, भगवंतानी सुद्धा सांगितलेत. त्याच्यावरती तुकोबारायांनी भाष्य सुंदर केले. भक्त कुणाला म्हणायचं?
आता तर व्यवहारामध्ये पाहिलं तर भक्त खूपच आहे. आमचे ते कबीर बापू सांगायचे, आता तर ठेच लागून पडला तर भक्ताच्याच अंगावर पडेल. टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगळ असे खूप भक्त आहेत. पण खरी भक्ताची लक्षणं कोणती आहेत? गीतेमध्ये भगवान सांगतात, अनपेक्षा शुचिरदक्ष. या श्लोकावरचा अनुवाद मी तुम्हाला सांगतो. कुणाला श्लोक पाठ असेल नसेल, कळेल न कळेल, याच्याकरता आमच्या तुकोबराने या श्लोकावरती सुंदर अनुवाद केलाय. भक्त कुणाला म्हणायचं, भक्ताची लक्षणच केली. आणि मला वाटतंय हा वारकऱ्यांना अभंग पाठच आहे. आणि हा अभंग जर पाठ नसेल तर त्याला वारकरी म्हणायचं नाही, असं समीकरण आहे. कोणता अभंग आहे? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारून, नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता आणि आवडे देव. त्या भक्ताचं लक्षण कोणतं आहे? तर त्याला देव आवडतो. ज्यांचा आवडता देव, 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 अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. मी ही का प्रमाण देतोय? तर भक्त ह्यांना म्हणायचं तुकोबाराने, पवित्र सोवळी एक तीच भुवन, ज्यांचा ही भक्ताची लक्षण आहे. आणि या लक्षणामधलं एक जरी लक्षण कमी असलं तर तुकोबारा म्हणतात त्याला भक्त म्हणता येत नाही. आपण जरी असलो भक्त तर ते फक्त पत्रिकेतले भक्त. महाराजांच्या कक्षेमध्ये आपण बसू शकत नाही. महाराज म्हणतात ही सगळी लक्षणं त्याला पाहिजे. म्हणून एखादं लक्षण कमी असलं तर चालणार नाही का? तर चालत नाही. महाराज भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मतमो देहाच्या निरसने, देहाच्या निरसने पावी जे या ठाया, माझी ऐशी काया. हे किती बंधनात्मक आहे, याच्याशिवाय भक्त होऊ शकत नाही. तुकोबारांनी पाकशास्त्रातलं उदाहरण दिलं आहे. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकाकरता 3 अत्यावश्यक गरजा आहेत. उदक अग्नी धान्य, झाल्या गडे पाक, एकाविन एक कामाने. उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे ऊर्जा, सरपण असेल गॅस असेल, आणि धान्य म्हणजे शिदा. ह्या 3 गोष्टी एकत्रित आल्या तरच स्वयंपाक होऊ शकतो. अन्यथा ह्यातली एखादी गोष्ट कमी असेल तर स्वयंपाक होऊ शकत नाही. तसं तुकाराम महाराज सांगतात, या लक्षणापैकी एखादं लक्षण त्या भक्ताकडे कमी असेल तर त्याला भक्तच म्हणता येत नाही. म्हणजे अशा भक्तांची संख्या फार दुर्मिळ आहे, कोट्यावधी आहेत. पण भक्त मात्र एखादाच आहे. अस्तेच्या महापुरी
रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलती उपाय लागा एखादा दुर्मिळ आहे. मग तुमचा आमचा विचार कोण करणार? देव जर करत नाही तर कोण करणार? मग तोच देव संतांच्या रूपानं आपल्या उद्धाराकरता आला. म्हणून नामदेवराय तीर्थावळीमध्ये सांगतात संतांच्या अवताराचं प्रयोजन काय आहे? संसारी आसक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव आयशिया पतितांचा करावया उद्धार या लागी अवतार तुमचा जगी. आपल्या उद्धाराकरता संत हे देवाच्या चेतन मूर्ती आहेत. भगवान स्वतः सांगतात आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. देव ते संत निमित्त त्या प्रती. पण देवाच्या अवतारातलं कार्य त्याचं वेगळं आहे आणि संतांच्या अवतारातलं कार्य वेगळं आहे. संत इथे येऊन काय करतात तर तुमचा आमचा उद्धार करतात. म्हणून संतांची एक व्याख्या मी नेहमी करत असतो. संत कुणाला म्हणावं? विश्वाचा नियंता जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो. त्याचं नाव संत आहे. संत ही सगळ्या जगातली प्रचंड मोठी शक्ती आहे की ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी जर कोणती शक्ती असेल तर संत नावाची शक्ती आहे. अजून संत कोणाला म्हणावं तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं. नीट लक्षात घ्या, देवाजवळ असतात त्यांना पुजारी म्हणावं आणि देवच ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. असे संत महात्मे प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करून काय करतात तर जे संसारामध्ये रंजलेले आहेत, संसारामध्ये दुःखानं गांजलेले लोक आहेत, पीडित झालेले आहेत आणि त्यांचं दुःख कमी करून त्यांना सुखी करण्याकरता संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोग. तुकोबाराय तर सांगतात प्रत्येक युगामध्ये आम्ही आलो पण हेच काम केलं. जे संसारामध्ये रंजलेले आहेत, संसारामध्ये दुःखानं गांजून गेलेले आहेत, पीडित झालेले आहेत, त्यांचं दुःख करण्याचं कमी करण्याचं कामच आम्ही केलं. मागे बहुता जन्मी करीत आलो आम्ही. मागे बहुता जन्मी करीत आलो मागे बहुता जन्मी करीत आलो मागे बहुता जन्मी करीत आलो
दुखे पिढी निवऊत्या दुखे पिढे निवऊत्या गरजू हरीचे पवाडे गरजू हरीचे पवाडे दुखे निवऊत्या आम्ही आत्ताच नाही, ज्या वेळेला देवाचे अवतार झाले त्या देवाच्या अवतारामध्ये आम्ही बरोबरच आहे, पण प्रत्येक युगामध्ये आम्ही हेच काम केलंय. मागे बहुता जन्मी कोणत्या जन्मामध्ये निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारित फिर. अशा प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवाबरोबरच आहे, पण आमचं काम हेच आहे, आम्ही दुसरं कामच केलं नाही. जे संसारामध्ये रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, दुःखी झालेले आहेत, त्यांचं दुःख कमी करण्याचं काम आम्ही केलं. मागे बहुता जन्मी हेची ची हा शब्द चकारात्मक, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आम्ही संसारामध्ये आल्यानंतर आमच्या मुलाबाळाचा प्रपंच, आमची काही प्रॉपर्टी, सत्ता, काही नाव, लौकिक वाढवण्यासाठी सगळ्याचा ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न चालू असतो, त्याबद्दल दुमत नाही. पण तुकोबारा म्हणतात आम्ही हेच केलंय, संत महात्म्यांचं हेच काम आहे, जे संसारामध्ये रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, दुःखी झालेले आहेत. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही भवतापश्रमी, भवतापानं श्रमित झालेत, दुःखानं पीडित झालेले आहेत, दुःखे पिढिले निववू त्या, आणि त्याचं दुःख कमी करण्याचं काम संत करणार. हा मृत्यूलोक दुःखानं भरलेला आहे. या मृत्यूलोकामध्ये सगळ्यात जर कठीण गोष्ट कोणती असेल तर सुख नावाची कठीण गोष्ट आहे, दुरापास्त आहे, अतिशय दुर्मिळ आहे, आणि मनुष्य मात्र जन्मल्यापासून त्याच्या शोधामध्ये आहे. मला येणं केनं प्रकारे कोणत्या का होईना माध्यमातून सुखाची प्राप्ती व्हावी. सुखाकरता प्रत्येक जणाचा वेगवेगळा प्रयत्न आहे, पण महाराजांच्या लक्षात आलं ह्याला सुख शोधतोय पण ते सुख मिळतच नाही. किती वर्ष वयाची, 15 वर्ष, 20 वर्ष, लग्न होईपर्यंत नाही. महाराजांचं प्रमाण आहे सर्व सुखाची या अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशासीन पावला माया वेष्टीला जीव माझा. महाराज म्हणतात ह्या मायेच्या वेष्टनामध्ये जीव जातो त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. या मायेमध्ये तुकोबारा म्हणतात कुठं सुख आहे का? महाराजांना माहित होतं माया मोहजाळी होतो सापडला परिया विठ्ठले कृपा केली काढून बाहेर ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविले. माया विचित्र आहे, रडे स्पुंदे दुःखे कुटतील माथा एका सिरडता तेही मरे. आणि अशा ह्या संसारामध्ये मायेनं वेटाळलेल्या व्यक्तीला सुखच मिळत नाही. मग त्या सुखाची प्राप्ती त्याला झाली पाहिजे. तो सुख शोधतोय, मग का होत नाही? तर मृत्यूलोकामध्ये सुख नावाची गोष्ट इतकी दुर्मिळ आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाची. या मृत्यूलोकामध्ये दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे.
ज्ञानोबा तर सांगतात संसाराचं मूळच दुःखाचं आहे, त्याला फळ कसं सुखाचं येईल, काय अपेक्षा करतात त्या संसारातून सुखाची. संसार दुःख मूळ प्रमाण पाठ आहेत सगळ्यांचे. मला अशा वारकऱ्यामध्ये कीर्तन करायला बरं वाटतं बरं का, जरा चांगलं आहे. बरेचसे सगळे लोक जवळजवळ 75% लोकांच्याकडे धोतर दिसत आहेत बरं का. हां, आणि सगळ्यांचे चेहरे प्रसन्न वाटत आहेत मला बरं का. मला इथं आल्या आल्या समाधान वाटलं बरं का अगदी. हां, असो, महाराजांनी निरीक्षण केलं त्या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट, तर मग ह्या जीवाला सुख नाहीच मिळायचं का. मग तुकोबाराय सांगतात आपला अनुभव, अरे अशा ह्या मृत्यू लोकामध्ये सुद्धा सुख आहे, पण कुठं आहे ते सुख. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, सुख एक हेची ठाई सुख वाटे, सुख वाटे हेची ठाई आपला अनुभव सांगितला. या मृत्यूलोकामध्ये जरी एवढं दुःख असेल, दुःखानं भरलेला हा मृत्यूलोक असेल, पण मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये गेलो आणि संतांच्या आश्रयानं, संतांच्या कृपेनं माझ्या जीवनामधलं दुःख सगळं संपुष्टात आलं. दुःख ते नये कैसे स्वप्नासी. बस मग माझ्या जीवनामध्ये मला ओतप्रोत सुख प्राप्त झालं. दुःख आले नाही अशातला भाग नाही.
महाराजांच्या जीवनामध्ये दुःखाची मालिका तर खूप मोठी आहे, आपली त्या मानानं खूप कमी आहे. पण तुकोबाराय म्हणतात, संतांच्या कृपेनं त्या दुःखाचा लवलेश देखील मला लागला नाही, मला ओतप्रोत सुख झालं. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची या. मला सर्व सुखाची प्राप्ती झाली. आमच्या सुखाची कल्पना मर्यादित आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करीत असे, हा हे मर्यादित आहे. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, हे मर्यादित सुख आहे, क्षणिक सुख आहे. पण शाश्वत सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख, अशी 3 प्रकारची सुख तिथं आहेत. आणि असं अमर्याद सुख, देश काले वेदान वादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदाभू. असं अमर्याद सुख मला जर कुठं प्राप्त झालं असेल तर तुकोबारा म्हणतात संतांच्या संगतीने. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा काही नेले, अनेक मी देवा काही नेले, गायनाचे उडे आपुली आचंदे, गायनाचे उडे आपुली आचंदे. अनेक मी देवा काही नेले, अनेक मी देवा काही नेले, गायनाचे उडे आपुली आचंदे, गायनाचे उडे आपुली आचंदे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे, गायनाचे उडे आपुलिया चंदे. महाराजांची शेकडो प्रमाण आपल्याला देते. येणं केनं माझ्या जीवनामध्ये मला जे सुखाची प्राप्ती झाली ती फक्त संतांच्या संगतीमध्ये. अमर्याद सुख, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. मी कशाचाच विचार करत नाही,
मला माझ्या पुढं बाकी सगळं तुच्छ आहे. माझ्या जीवनामध्ये अमर्याद सुख, त्या सुखामध्ये महाराज म्हणतात मी न्हावून गेलो. आज कोण म्हणेल का त्या सुखामध्ये मी डुंबून गेलो. तुका मने धन्य झालो सुखे संताची याद झालो. तुका मने धन्य झालो सुखे संताची याद झालो. तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची याद आलो. आलो टांगणी आलो पुढे भार देखोनी. 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 पुढे भार देखोनी. पुढे भार देखोनी. आधी फिरले माझे घोडे बहुत दुःखाचे साखळे. आधी फिरले माझे घोडे भव दुःखाचे साखळे. माझे पिटले माझे घोडे बहुत जन्माचे साखरे. आज पिटले माझे घोडे बहुत जन्माचे साखरे. तुका म्हणे धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो सुख भेटाची याद झालो. संताची याद आलो. लोटांगणी आलो. आलो टांगणी आलो. वैष्णव भार देखो. वैष्णव भार देखो. वैष्णव भार देखो ने. वैष्णव भार देखो ने. सुखाच्या बाबतीमध्ये महाराज इथं तृप्तीची ढेकर देतात. बस ओतप्रोत सुख. तुका म्हणे धन्य झालो, धन्य जीवन झालं माझं. नाहीतर कबीर महाराजांनी आपले चेहरे पाहिले. अरे कोणाचा चेहरा मला हसरा दिसे ना. महाराज म्हणा जो जो देखे वो दुखया बाबा सुखया कोई नाही रे. कोणच सुखी दिसत नाही. आणि तुकोबारा या मृत्यू लोकांमध्ये तृप्तीची ढेकर देतात. तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची याद आलो. लोटांगणी आलो पुढे भार देखून. काही पाठभेद असेल. आमचा पाठ असा आहे देहूकरांचा. भवदुःख आज कोंदाटले पुढे भवदुःखाचे साकडे. काही पाठ आहे बहुजन्माचे साकडे. तुमच्या जागेला तुमचं बरोबर आहे. मी काही वाद घालणारा माणूस नाही. तुमचं बरोबर आहे. आमचा पाठ असा आहे की तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची याद आलो. लोटांगणी आलो पुढे भार देखून. आज फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. माझ्या जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती झाली, परब्रह्माची प्राप्ती झाली. आणि ती कुठं झाली तर संतांच्या संगतीमध्ये झाली. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी जीवनभर मी संतांच्या संगतीमध्ये राहिलो. वास शब्दाचा अर्थ त्यांच्या संगतीमध्ये राहिलो. मनवून केला वास नाही नाश ए ठाई असा पाठ आहे. नाही नाश या ठिकाणी त्या सुखाला नाश नाही. त्या संत संगतीमध्ये सुखाची प्राप्ती झाली का ते सुख कदापि नाश पावत नाही. संसारात मिळालेलं सुख चिरकाल टिकेलच असं काही सांगता येत नाही. परंतु संतांच्या संगतीमध्ये जे अमर्याद सुख प्राप्त झालेलं आहे त्या सुखाला परत तुकोबारा म्हणतात नाशच नाही. मनवून केला वास. तुकोबारांच्या जीवनातलं वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी दोघांचीच संगत केली आयुष्यामध्ये. आता काही काही लोक अमोल म्हणतात आम्हाला एवढे मित्र एवढे सोबते आहेत की आमच्या डोक्याला केस कमी एवढे.
महाराज म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मी दोघांची संगत केली. ते दोघं कोण आहेत तर तुकोबाराय म्हणतात एक मी देवाची संगत केली आणि दुसरी संताची संगत केली. बस याच्या व्यतिरिक्त. कारण जीवन हे संगतीवरती अवलंबून आहे. महाराजांच्या लक्षात आलं. बाळक्रीडेतलं प्रमाण आहे पतनात्वा उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधमा संत सेवी. आपण कुणाच्या संगतीत राहावं, कुणाच्या संगतीत बसावं, कुणाचे विचार ऐकावे, हा मोठा विचार तुकोबारांनी 400 वर्षाच पूर्वी सांगितला. जनमित्र होई सकळाचा अशुभ न बोलावी वाचा संग न करावा दुर्जनाचा करी संताचा सायास. नेहमी संतांच्या संगतीमध्ये राहा. या शब्दाचा अर्थ चांगल्या विचारांच्या लोकांच्या मध्ये तुम्ही राहा. तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये मी दोघांची संगत केली. कारण जीवन संगतीनं घडतं. पतन अथवा उद्धार मगाशी मी बोलून गेलो. संघाचा महिमा आहे म्हणून एक वाक्य आवर्जून बोलेल. जीवनामध्ये परिणाम चांगला दिसत असेल तर तो संगतीचा आहे. जीवनामध्ये परिणाम वाईट दिसत असेल तर तोही परिणाम संगतीचा आहे. चांगल्याही परिणामाला कारण संगत आहे आणि वाईटही परिणामाला कारण संगतच आहे. परिणाम कोणता जरी असेल तर तो संगतीचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी देवापुढं ज्या ज्या काही वेळेला काही मागायचा प्रसंग आला. महाराज तर देवापुढं काही मागतही नव्हते. महाराज नवे नवे देवाने दिलं तर तुकोबाराय स्वीकारत नव्हते. इतकं पुढं होतं तुकोबाराय. पण ज्यावेळेस तुकोबारांना काही आग्रहच केला देवाने, महाराज काहीतरी मागा बरं, तुम्ही काहीतरी मागा, आग्रह केला. त्यावेळेस महाराजांना असं वाटलं हा भगवान परमात्माला मला आग्रह करतोय काहीतरी मागावं. मी नाही म्हणतोय पण तो ऐकायला तयार नाही. मग आता मी जर नाहीच मागितलं तर कदाचित देवाची मी अवमर्यादा केल्यासारखं होईल. त्याचा मान ठेवला पाहिजे नाही का. महाराजांना लोक जेवायला बोलवायचे. महाराज जायचे त्यांच्या घरी जेवायला. पण नावं ठेवणाऱ्या लोकांची त्यावेळेस ही संख्या होतीच. मग ते लोक नावं ठेवायचे. महाराज जेवायला गेले तिकडे बोलवलं का गेले. मग महाराजांनी त्याला लेखणीतून उत्तर दिलं. महाराजांचा अभंगच बघा गाथा उघडून. असा अभंग आहे. नाही दुष्काळलो अण्णा परी मान या जनार्दना. अरे आम्हाला काय अन्नाचा दुष्काळ पडला का. पण एक किंमत म्हणून आम्ही जेवायला जातो, मान म्हणून जेवायला जावं लागतं. असा अभंग आहे. मग देवा मला तर काहीच नकोय. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून या काही मागती. आमच्या घराण्याची रीतच आहे काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत आमच्या वाडवडिलांची रीत आहे. मागायचं नाही काय. पण तू आता एवढा आग्रह करतोय, एवढा आग्रह करतोय, मनसी काही मागा, काहीतरी मागा म्हणून मागच लागलेला आहे. आग्रह करतोय तर तू म्हणतोयस तर मग मी मागतो बरं. पण माझं मागणं असं आहे आणि काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विन माय बापा. मला काय दे संत संगती देई चरण सेवा जे देहा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझ्या जीवा पूर्वी देवा मनोरथ. मला हेच दे, मला बाकी काही नको. मला संत संगती दे अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. तुकोबारायांनी त्या संगती करता इतकी निकृष्ट भूमिका स्वीकारली. कोणत्या का होईना माध्यमातून मला संत संगती दे. तुला वाटलं मनुष्याचा जन्म मला नाही द्यायचा तर देऊ नको, काही हरकत नाही. मला कुत्र्याचा जन्म दे. कुत्र्याचा जन्म चांगला आहे का हो. आपण जर म्हटलो चांगला आहे, त्या माणसाला जर तुम्ही कुत्रा म्हटला तर चालेल का. त्याला निकृष्ट जन्म आहे. कुत्रा तसा प्रामाणिक प्राणी आहे. पण कुत्र्याकडे एक दोषही आहे. माणसाकडे जसा एक दोष आहे तसा कुत्र्याकडे आहे. तुम्ही म्हणाल माणसाकडे कसला दोष आलाय तर दोघांचेही दोष सांगतो. कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. हे दोन दोष आहेत. जाऊ द्या, मला विषयांतर करून बोलायचं नाही, वेळ घ्यायचा नाही आपला. पण तुकोबारा म्हणतात त्या कुत्र्याचा जन्म दिला तरी चालेल, पण तो कुत्रा मात्र संतांच्या दारातला पाहिजे, वैष्णवांच्या दारातला पाहिजे. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल, परंतु तो कुत्रा मात्र वैष्णवांच्या दारातला पाहिजे, संतांच्या दारातला कुत्रा पाहिजे.
कुत्र्याचा जन्म जरा बरा तरी आहे, वसरीला पायरीला असतो, पण याही पेक्षा तुकोबारायांनी त्या संगती करता आणखी निकृष्ट भूमिका स्वीकारली. ती भूमिका अशी स्वीकारली, तुकोबारा म्हणतात राहू दे, ते मनुष्याचा जन्म राहू दे, त्या कुत्र्याचा पण राहू दे, मला त्या वैष्णवांच्या नहानीतल्या किड्याचा जन्म दिला तरी चालेल. महाराजांच्या अभंगानं मी बोलेन. महाराज म्हणतात सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाचे नहानी होईन किडा. वैष्णवाचे ज्ञानी होईन किडा, वैष्णवाचे ज्ञानी होईन किडा. सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, देवेन उचिष्ट लोळेन अंगणी, सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, देवेन उचिष्ट लोळेन अंगणी. वैष्णवाचे नहानी होईन किडा. वैष्णवांचे ज्ञानी होईन किडा, वैष्णवांचे ज्ञानी होईन किडा. महाराजांनी त्या संत संगती करता किती निकृष्ट भूमिका स्वीकारली, आपण कल्पना करू शकत नाही. महाराज म्हणतात कुत्र्याचा जन्म दे, राहू दे, आता इथं तर म्हणतात किड्याचा जन्म दे, आणि तो किडा कुठला आहे? वैष्णवांच्या नहानीतला. आता नहानी हा शब्दच हद्दपार झालेला आहे. मला वाटते नवीन पिढीला तर कळणारच नाही काही. हे जुने लोक आहेत त्यांना कळेल. नहानी म्हणजे पूर्वीच्या काळातील स्नानगृह, आपण ज्याला आता बाथरूम म्हणतो ते. ती नहानी घरामध्ये नसायची, घराच्या बाहेर असायची, थोड्या अंतरावर. दगडा मातीची असायची, त्याला दरवाजा नसायचा, वरून छत पण नसायचा, फक्त स्नान करण्याकरता आडोसा थोडासा छोटीशी असायची. आणि तिथं स्नान केल्यानंतर ते पाणी आंघोळीचं स्नानाचं बाहेर जाण्याकरता एक मोरी असायची, त्याला मोरी म्हणायची, आणि त्या मोरीतून ते पाणी बाहेर जायचं. पण ती चिखला मातीची आहे. आत्ताच्या सारखी इतकी हायपाय नाही महाराज बाथरूम. आत्ता तर किती हायपाय बाथरूम आहे महाराज, काही समजतच नाही काही ठिकाणी गेलं. आता तर सुधारित पद्धत सुरू झाली, बाथरूम ही तिथेच आहे, शौचालय तिथेच आहे. मला तर एक इंजिनियर असा म्हटला, अहो म्हणलं हे दोन्ही एका ठिकाणी कसं काय वेगवेगळं पाहिजे आम्हाला. म्हणलं नाही महाराज, म्हणले आता इथून पद्धतच असे, त्याला अटॅच म्हणतात, दोन्ही एकत्रितच. संडासी तिथं आहे, बाथरूमही तिथं आहे. म्हणजे कालांतरानं अशी सोय होईल की तिथं नाश्त्याची सोय सुद्धा लोक करतील. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. पण पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. स्नानगृह बाहेर होतं, आणि बाहेर जाण्याकरता पाणी मोरी असायची. त्या मोरीतून सगळं पाणी बाहेर जायचं नाही, काही पाणी तिथं साठून राहायचं. आणि पाणी साठून राहिल्यानंतर तिथं किडे होणं हा स्थायी भाव आहे, होतातच ते. आणि महाराज म्हणतात मग त्यातल्या एखाद्या किड्याचा मला जन्म दे, त्या घाण पाण्यातल्या किड्याचा जन्म दे, पण तो किडा मात्र वैष्णवांच्या नहानीतला पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे याच्यावरून तुकोबाराय संगतीला किती महत्व देतात हे आपल्या लक्षात येईल. तुकोबाराय म्हणतात सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाची नहानी होईन किडा. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यभर मी कोणाच्या संगतीमध्ये राहिलो तर संतांच्या संगतीमध्येच राहिलो. आणि म्हणून अशा या संतांच्या संगतीमध्ये अमर्याद सुख आहे. म्हणून सुख वाटे हे चिठाई बहुपाई संतांचे. आणि त्या ठिकाणी सुख असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात मी संतांच्या सानिध्यामध्ये आयुष्यभर राहिलो, मनवून केला वास, आणि त्या सुखाची प्राप्ती झाली. आणि ते चिरकाल सुख, पुन्हा त्या सुखाला नाश नाही. म्हणून नाही नाश ये ठाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सुख वाटेची ठाई, सुख वाटेची ठाई, सुख वाटेची ठाई, सुख वाटेची ठाई, सुख वाटेची ठाई,
सुख वाटे चिठाई 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 बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या मनवोनी केला वास मनवोनी केला वास बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या मनवोनी केला वास मनवोनी केला वास मनवोनी केला वास मनवोनी 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 मनवोनी केला वास नाही नाद ते ठाई नाही नाद येताई नाही नाद येताई मनवोनी मनवोनी केला वास मनवोनी मनवोनी केला वास मनवोनी केला वास नाही नाद येताई नाही नाद येताई मनवोनी मनवोनी केला वास मनवोनी मनवोनी केला वास मनवोनी केला वास ओनी केला वास ओनी केला वास ओनी केला वास मनवोनी केला वास नाही नाद येताई मनवोनी केला वास नाही नाद येताई नाही नाद येताई मनवोनी मनवोनी केला वास मनवोनी मनवोनी केला वास विठ्ठल 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 असो बराचसा वेळ झालेला आहे. मला वाटते आता 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे.
मला यायला थोडा उशीर झाला, जाऊ द्या. मी एक 15-20 मिनिटामध्ये अभंगाचं चिंतन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. महाराज या ठिकाणी 3ऱ्या चरणातून सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी सुखाकरता दुसरा कोणताच प्रयत्न केला नाही. मनुष्य जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली नाही तर मनुष्य वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो सुख मिळवण्याचा. पण महाराज म्हणतात मी जीवनामध्ये सुखाकरता दुसरा कोणताच प्रयत्न केला नाही. न करवे हालाचाली. हालाचाली शब्दाचा अर्थ प्रयत्न. का तर संतांच्या सानिध्यामध्ये माझ्या जीवनामध्ये चिंता राहिलीच नाही. महाराज म्हणतात मला जीवन माझं संतांनी चिंतामुक्त केलं. निवारली चिंता आहे, चिंता निवारण झाल्या. एवढंच नाही, जीवनातली चिंता वारली म्हणतात तुकोबाराय. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणण्यामध्ये सगळ्या चिंता. चिंता काय एक प्रकारची असते का? एक चिंता मिटवेपर्यंत दुसरी चिंता असते. शेतकरी मंडळीला माहित आहे, आमच्या भागामध्ये पंढरपूरकडे पट्टा पद्धतीने ऊस लावला जातो आणि त्या ऊसामध्ये गवत येतं. ते लव्हाळ्याचं गवत, कुंद्याचं गवत, हरळीचं गवत तुम्हाला माहित आहे का? मग ते शेतकरी काय करतो, ते ऊस खुरपण्याकरता महिला रोजंदारीने लावतो. मग ती महिला खुरपते, पैसे मिळतात तिला. पण ते गवत इतकं चमत्कारिक असतं, ती महिला पुढं कुठं गेली खुरपत खुरपत पाठीमागून बघतं डोकावून, म्हणजे ते परत येतं, उगवतं, ते मुळासहित जात. तशी संसारातली एखादी चिंता पण मिटली तरी दुसरी चिंता उभी असते. पण ज्यावेळेस संतांची कृपा होते तुकोबाराय म्हणतात, त्यावेळेस ते जीवन चिंतामुक्त होतं. माझ्या जीवनामध्ये चिंता राहिलीच नाही. आता मोठ्यांची चिंता सुद्धा मोठीच असते महाराज. मोठ्यांचं सगळंच मोठं असतं, आपलं सगळं छोटं असतं. आपली आवड छोटी असते, आपली चिंता छोटी असते. आपल्याला काय आवडतं? आम्ही पालखी सोहळ्यामध्ये होतो, विनोदानं सांगतो, घडलेली घटना. आणि आम्ही पालखीचा 20वा होता तुकोबारायांच्या त्या उंडवडी पठारावर. सकाळी 9 ते 11 आणि 10 पर्यंत आमचं न्याहारी झाली, जेवण झालं. 1 तास उरला आणि लोक बसली होती. आवडीचा विषय निघाला. तुला काय आवडतं, तुला काय आवडतं? प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पिंडे पिंडे मते भिन्न. आणि सगळ्यांनी आवड सांगितली. माझ्या शेजारी बसला होता, थोडासा त्याचा नाराज चेहरा दिसला. त्याला विचारले नाही कोणी, आवड तुझी काय? ते विचारणार. पण मला त्याच्याकडे पाहिल्याबरोबर वाटलं ह्याला विचारावं आवड काय. मग त्यांनी पहिल्यांदा एक जांभळी दिली आणि मी म्हणलं तुम्हाला काय आवडतं? तर त्यांनी सांगितलं मला वडापाव आवडतो. म्हटलं सामान्याची आवड आहे काय, म्हणजे मला काही नावं नाही त्याला ठेवायचं, बेकार आवड आहे. मोठ्यांची आवड मोठी असते. तुकोबारांना विचारलं तुम्हाला काय आवडतं महाराज? महाराजांनी उत्तर द्यावं, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. मला हे आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. ज्ञानोबारांना विचारलं तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबारांनी तेवढंच उत्तर द्यावं, तुझी आन वाहीन गा देवराया देवराया बहु आवडती देवा पाजोनिया, बहु आवडती देवा पाजोनिया. तुझी आन वाहीन गा देवराया देवराया बहु आवडती देवा पाजोनिया, बहु आवडती देवा पाजोनिया. कानडिया विठोबा कानडिया 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 कानडिया बहु आवडती देवा पाजोनिया, बहु आवडती देवा पाजोनिया. कानडिया विठोबा कानडिया कानडिया बहु आवडती जीवा पाजोनिया, बहु आवडती जीवा पाजोनिया.
विषयांतर करायचं नाही. पण हे प्रमाण कशा करता दिलं? मोठ्यांची आवड मोठी असते आणि मोठ्यांची चिंता सुद्धा मोठी असते. सामान्याची चिंता काय? तुकोबारा म्हणतात, नित्य उठून या, ही चिंता आपली आहे. आपली चिंता आहे का? आपल्याला असं कधी वाटतं का देव भेटेल का? देव कृपा करील का? तुकोबाराची चिंता होती, काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण. मला कोण सांगेल ऐसी सांगा तुम्ही संतजन, कै खंड येईल वर्म पारोषतील धर्म. संपूर्ण नाटाचा अभंग बघून घ्या. महाराजांची चिंता आहे. तुका म्हणे चिंता वाटे, माझं कसं होईल? एवढा उन्हाळा वाढलाय, हा वाढत गेला तर कसं होईल? असल्यासारखी सामान्य चिंता नाही. तुकोबारांची चिंता आहे. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. माझ्यावरती देव कृपा करील का? मला देव भेटेल का? देव कृपा करील मज काय लाज राखी. सगळ्याला विचारा, पुसाविशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. मला यावरून एवढंच सांगायचं, मोठ्यांची आवड मोठी असते, मोठ्यांची चिंता ही मोठी असते. आणि ह्या सगळ्या चिंता तुकोबारा म्हणतात संतांच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये निवारण झाल्या. म्हणून मी जीवनामध्ये सुखाकरता दुसरा कुठलाच प्रयत्न केला नाही. न करावे हाला चाली. महाराज विधिमुखानं बोलतात, त्या सुखाकरता मी संतांच्या सानिध्यामध्ये फक्त गेलो. बाकीचं हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही, हे तुकोबारा विधिमुखानं बोललेच नाहीत. मला निषेधमुखानं बोलले नाहीत, विधिमुखानं बोलले. मी परवाच कुठंतरी ते दृष्टांत सांगितला. महाराजांचा गाथा हा विधिमुखानं सांगितलाय, निषेधमुखानं नाही. फक्त महत्वाचंच बोललेत महाराज. मी सुखाकरता कुठंच गेलो नाही, फक्त संतांच्या जवळ एवढं सांगितलं. इकडं गेलो नाही, तिकडं सुख नाही, तिकडं सुख नाही, फक्त याच ठिकाणी सकारात्मक. यावर एक विनोदाने एक दृष्टांत सांगतो. एका ग्रामीण भागामध्ये एक पाटील होते. तुमच्या भागात आहेत ना पाटील? हा आहेत. पाटील प्रत्येक गावात आहेत. महाराष्ट्राची शानच आहे पाटील. म्हणजे मला वाटतं एक गाव नसेल असं एखाद्या गावात पाटील नाही. आणि त्या गावात पाटील नसला तर त्याला गावच म्हणायचं नाही. चांगले दानशूर पाटील होते, धार्मिक होते. त्यांनी श्रावण महिना आहे आणि त्या महिन्यामध्ये सत्यनारायणाचा पूजेचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई पण धार्मिक होत्या आणि त्या सुनबाईंनी 16 सोमवार केले होते आणि त्याचं उद्यापनाचं औचित्य साधून पूजा आयोजित केली. आणि सगळ्यांना गावामध्ये घरोघरी आमंत्रण दिलं. उद्या 10 ते 12 आमच्याकडं पोथी आहे, पूजा आहे. त्या पोथीकरता पूजेकरता सगळ्यांनी या. आणि पूजा झाल्यानंतर 12 वाजता 12:15 वाजता सगळ्यांना महाप्रसाद आहे, म्हणजे भोजन आहे. पाटलाच्या विनंतीला मान देऊन सगळे आले. पूजा सुरू झाली. 10 वाजता पोथी सुरू झाली. आपलं जसं मंदिर गच्च भरलंय तसं त्यांचा वाडा गच्च भरलेला आहे. सगळे लोक हजर झालेले आहेत, पाटलाच्या विनंतीला मान देऊन आलेत. 12 वाजेपर्यंत बरोबर स्वयंपाकही तयार झाला आणि शास्त्रीबा हुशार होते. बरोबर त्यांनी पोथीही 12 सव्वा 12 पर्यंत संपवत आणली. पण प्रकार असा झाला, जुन्या काळातला स्वयंपाक आहे तो. चरावरती केलेला, लाकडावरती स्वयंपाक केलेला, मोठमोठे हांडे आहेत. मग तो स्वयंपाक जुन्या काळातला आहे. पुरणपोळी आहे, गव्हाची खीर आहे, भात आहे, कटाची आमटे, बटाट्याची भाजी आहे, कुरवडी आहे, भजी, सगळे पदार्थ केले आणि बरोबर दोन्हीचा समन्वय झाला. पण तो आमटीचा हांडा मोठा, तुमच्याकडे काय आमटी म्हणतात का सार म्हणतात काय म्हणतात माहित नाही. प्रत्येक भागामध्ये भाषा वेगळी आहे. आणि तो हांडा दोर बांधून असा खाली उतरत होते. पण तो दोर कमकवत आहे हे त्या कामगारांच्या लक्षातच आलं नाही. हांडा उचलल्याबरोबर दोर तुटला आणि आमटीचा हांडा त्या चरात पालथा झाला, असा खालीच पडला. पण कामगार ते गडी हुशार होते, मालकाकडे पळत गेले. मालक, प्रकार असा झालेला आहे, पण घाबरू नका, आपल्याकडे सगळं मटेरियल आमटीला लागणारं तयार आहे. करडईच्या तेलाचा डबा आहे, त्याला लागणारा मसाला आहे रामबंधूचा, जिरे मोहरी सगळं आहे. कांदा आणि लसूण नाही फक्त म्हणले. आणि ते लागतही नाही म्हणले आपल्याला.
आणि सगळं तयार आहे, फक्त म्हणले आता एक काम करा, थोडीशी पोथी लांबवायला सांगा. आता पोथी लांबवायची म्हणजे पोथी तर संपत आली, 2च ओव्या राहिल्यात. पण मालकाला असं गड्याने असं समजावून सांगितलं, पोथी जर लवकर सुटली तर लोक उठून जातील इकडं तिकडं, पंगत बसवायला वेळ लागेल, अस्ताव्यस्तपणा होईल, पुन्हा सगळ्यांना बोलवणं त्रासदायक होईल. त्याच्यापेक्षा पोथीच थोडीशी लांबवायला सांगा. आमटे हा जलद होणारा पदार्थ आहे, आम्ही लगेच बनवतो. सरपण पण तयार आहे त्याच्याकरता वाळलेलं, काही काळजी करू नका. मालकाने ऐकलं आणि पोथी वाचणाऱ्या त्या शास्त्रीय बाबापर्यंत जाऊन पोचले आणि कानात सांगितलं, पोथी लांबवा बरं का. आता नाही का 2दा चोपदाराने मला कानात सांगितलं, 5-10 मिनिटं लांबलं तर लांबू द्या म्हणजे बरं का. असं 9च काय नाही, म्हणून मी खरं बोलतोय ना, तर 9लाच तुमच्या भोजनासाठी मी सोडला असतो. आत्ताचा प्रकार लक्षात घ्या थोडासा. आणि मग झालं. मग त्यांनी आता शास्त्रीय भाषेमध्ये 2 प्रकार आहेत, तुम्हाला सांगतो थोडंसं. एक अनागत विधाता असतो आणि एक प्रत्युन्मती विधाता. विद्वान माणसामध्ये 2 प्रकार आहेत. अनागत विधाता म्हणजे एखाद्या विषयावर त्याला बोलायचं असेल तर अगोदर त्याला वाचन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. किंवा व्यवहारामध्ये एखादा जर मनुष्य अडचणीत सापडला तर त्या अडचणीतून कसं बाहेर निघायचं हे दुसऱ्याला विचारावं लागतं, मार्गदर्शन घ्यावं लागतं. असा एक वर्ग आहे, त्याला अनागत विधाता. आणि प्रत्युन्मती विधाता, ऐन वेळेला कोणताही विषय त्याला दिला बोलण्याकरता, कोणताही कूट अभंग वगैरे दिला तर त्याच्यावरती तो बोलतो. एखादा मनुष्य किती अडचणीत सापडला तर त्याच्यातून सही सलामत आपल्या बुद्धिचातुर्यानं बाहेर निघतो, त्याला प्रत्युन्मती विधाता म्हणतात. तसा तो पोथी वाचणारा शास्त्री होता, तो प्रत्युन्मती विधाता होता. तर पोथी तर संपलेलीच आहे, पण मालकाचीच ऑर्डर आहे पोथी लांबवा. आता लांबवायची कशी? मग त्या पोथीचा विषय असा चालू होता की हा महादेवाला बोललेला नवस पूर्ण झालेला आहे आणि तो नवस पूर्ण करण्याकरता आपल्या मुलांना, सुनांना, नातवंडांना भरजरीचे कपडे, अंगावरती दागिने घालून नावेमध्ये महादेवाला वाहण्याकरता 1.25 लाख हिरवीगार पानं घेऊन तो नवस फेडण्याकरता निघालेला आहे. इथपर्यंत पोथी आली आणि जाऊन त्यानं तो महादेवाला 1.25 लाख पानं वाहिले आणि नवस फेटलाय. तर पोथी संपणार होती. मग आता लांबवायला सांगितली, लांबवायची कशी पोथी? मग त्यानं निषेध मुखानं बोलणं सुरू केलं. महादेवाला वाहण्याकरता त्यांनी 1.25 लाख हिरवीगार पानं घेतली होती. ती वडाची नव्हती बर का, ती उंबराची नव्हती बर का, पुन्हा म्हणायचा ती पिंपळाची नव्हती बर का, पुन्हा म्हणायचा सफरचंदाची नव्हती बर का, चिक्कूची नव्हती बर का, पुन्हा म्हणायचा आंब्याची नव्हती बर का, पुन्हा तो म्हणायचा केशर आंब्याची नव्हती बर का, पुन्हा म्हणायचा हापूस आंब्याची नव्हती बर का, गावरान आंब्याची नव्हती बर का. आता आमटी तयार झाली, वास सुटला, आमटी आटायला लागली, तरी त्याचं चालूच आहे, ती पानं झेंडूची नव्हती बर का. तर मला वाटतंय चोपदारांनी लांबवायला सांगितलं, पहाट काकड्यापर्यंत कीर्तन करेन मी, संपणारच नाही ते. पुन्हा मग ते आले तिथं आणि सांगितलं, म्हणले आता पोथी आटपा, 9:30 वाजत आलेत. आणि मग त्यांनी सांगितलं, आटपा म्हटल्याबरोबर, ऑर्डर आल्याबरोबर महादेवाला वाहण्याकरता हिरवीगार 1.25 लाख पानं घेतली होती, ती बेलाची होती बर का. आता मला सांगा, पहिल्यांदा जर बेलाची सांगितली असती तर ही सांगायची गरज होती का? हे सांगणं म्हणजे निषेध मुखानं सांगणं आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, मी विधिमुखानं सांगतोय, कोणताच जीवनामध्ये प्रयत्न करायची गरज नाही. संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही जा, तिथं तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. उन्न करवी हाला चाली निवारली चिंता हे. आणि अशा संतांचे रजकन तुकोबाराय म्हणतात, जर आपल्या अंगाला लागले तर काय होतं? तर आपलं त्रिविध तापानं होरपळलेलं शरीर शांत होतं. तुका म्हणे निवे तनू, तनू शब्दाचा अर्थ शरीर, हा देह. आणि ह्या देहाला 3 प्रकारचा ताप आहे. सामान्य ताप तर काही डॉक्टरकडे गेला तर जातो, मेडिकलमधले एखादा औषध गोळी घेतली तरी जातो, एखादं आणखी आयुर्वेदिक औषध घेतलं तरी कमी होतो. पण हे त्रिविध ताप आहेत, ते संतांच्या रजकनाशिवाय जात नाहीत. आणि ते संतांचे रजकन आपल्या अंगाला लागावेत, तुकोबाराय म्हणतात. देव त्याची इच्छा करतो. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे नामयाची पाटी.
चाले केशिराज लागावया रोज चरणीचे, त्या संतांचे चरणरज आपल्या अंगाला लागावेत अशी देव इच्छा करतो. इतकं महात्म्य त्या संतांच्या रजकणामध्ये आहे. मग आज प्रश्न असा निर्माण होतो, आम्हाला खरे संतच भेटत नाहीत. तर खरे संत कुठं आहेत? तर मी सांगेन, आजही खरे संत आपल्या जवळ आहेत. तर ते कुठं आहेत? तर तुकाराम महाराज हे गाथ्याच्या रूपाने आहेत, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत, संत एकनाथ महाराज भागवताच्या रूपाने आहेत. संतांचं जे जे वाङ्मय आहे ते आपल्या दृष्टीनं संतच आहेत. म्हणून आपल्या आजरेकर फडाची परंपरा मला खूप आवडते. मंदिरामध्ये देवाचं अधिष्ठान नसलं तरी महाराज ह्या देवांचं वाङ्मय आहे, संतांच्या पोथ्या आहेत, तेच देव आहेत आपले, बरं का. त्या अक्षराला फार मोठी किंमत आहे महाराज, इतकी किंमत आहे, इतकी किंमत आहे. ती अक्षरामध्येच संतच आहेत महाराज. म्हणून एक दृष्टांत सांगेन जाता जाता. आमच्या सांगोला तालुक्यामध्ये गाव होतं, खेडेगाव. एकुलता एक मुलगा, लहानपणीच वडिलाचं छत्र हरपलं आणि घरची जेमतेम परिस्थिती आहे. चांगला शिकला, चांगले मार्क्स मिळाले, शरीर धष्टपुष्ट होतं आणि त्याची भरती देश सेवेमध्ये झाली, म्हणजे मिलिटरीमध्ये झाली. आणि झाल्यानंतर आई वार्धक्यामध्ये आली. आईला वाटलं मी कष्ट केल्याचं चीज मला चांगलं मिळालं, मुलगा शिकला, देश सेवेमध्ये गेला, त्याला पगार चांगला आहे, अधिकारी झाला. पण एकदा त्याची नेमणूक त्या द्रास भागामध्ये झाली, पाकिस्तानच्या सीमेवरती गाव असणार कारगिल, द्रास. आणि तिथून आईला काही पत्रव्यवहार करता येणार, निरोप देता येणार. आईचं वय झालंय. आई चिंता करायला लागली, माझ्या मुलाचं पत्र येणार, निरोप येणार, फोन येणार, काही सांगावं येणार. बहुतेक माझ्या मुलाचं काहीतरी भलं वाईट झालेलं दिसतंय. कारण मन असा विचार विचित्र करतं. नाटाच्या 61व्या अभंगामध्ये तुकोबारांनी मनाचा सुंदर विचार सांगितलाय. शेवटचा अभंग आहे, काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, लेहू पतना आदरिले. सगळा नाटाचा अभंग बघून घ्या. त्या नाटाच्या अभंगामध्ये मनाचा स्वभाव विचित्र आहे. आणि ती आई मनामध्ये असा विचार तिच्या येऊ लागला, माझ्या मुलाचं 6 महिने झालं पत्र नाही, निरोप येत नाही, त्यार्थी त्याचं काहीतरी भलं बुरं झालं, मला कुठूनच काही कळेना. आणि तिच्या जीवनामध्ये तिचं अपत्य म्हणजे सर्वस्व आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पण. आणि अन्न पाणी तिनं वर्ज केलं. रडून रडून डोळ्यातलं पाणी आटून गेलं, काही माहीत नाही. आणि त्याची नेमणूक थोडीशी द्रास भागातून बाजूला झाल्याबरोबर त्याने एक पत्र पाठवलं. आई, मी अतिशय संवेदनशील भागामध्ये होतो, तिथून पत्र व्यवहार पण करता येत नव्हता. माझी नेमणूक 6 महिने झालं तिथंच होती, मला काही करता येत नव्हतं. म्हणून मला पत्र लिहायला थोडा उशीर झालाय, पण मी सुरक्षित आहे, माझी चिंता करू नको. मला आमच्या साहेबांनी अजून 1 महिन्याने 2 महिन्याची रजा मंजूर केलेली आहे, मी चांगलं काम केलंय म्हणून. आणि 1 महिन्यानंतर तुझ्या भेटीला मी येणार आहे. आल्यानंतर तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करू, शेतीची सगळी कामं मी करून घेईन, तू निश्चिंत राहा, तुझा राम सुखरूप आहे. त्याचं नाव राम होतं आणि खाली त्यानं आपली सही केली होती, नाव लिहिलं होतं राम. आणि तिला पत्र वाचता येत नव्हतं, पण एका शाळेतल्या मुलाजवळ त्या पोस्टमननी पत्र दिलं आणि त्या आजीच्या जवळ हे पत्र नेऊन दे, त्या आजीचं नाव आहे याच्यावरती. आणि तो 5वीतला मुलगा तो पत्र शाळा सुटल्यानंतर घरी गेलाच नाही, आजीकडे सायकल घेऊन गेला. आणि त्याला माहीत नाही, ती तुळशीच्या कट्ट्याला डोळे गाळत बसली होती, आपल्या मुलाचंच भलं बुरं काही झालं याचं चिंतन करत होती. आणि त्या मुलानं ते पत्र नेऊन दिलं, ते पत्र फोल्ड केलं आणि ती म्हटली, अरे बाळ, मला ते वाचता येत नाही, तू वाचून दाखव. आणि त्या मुलाने ते खड 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 पत्र वाचून दाखवलं. अक्षर कळाली, माझ्या रामचीच आहे ती, लिहिण्याचं टोनिंग माझ्या रामचंच आहे आणि माझा राम सुरक्षित आहे. तिला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ती उठून उभा राहिली. काठी घेऊन चालणारी बिगर काठीची तरतर चालायला लागली. टोपलं खाली घेतलं, टोपल्यातल्या शिळ्या भाकरी कडकड फोडून खाल्ल्या, तांब्यावर पाणी पिली आणि कामाला लागली. महाराज, का तर माझा राम सुरक्षित आहे. आता मला हे का सांगावं लागलं,
तर प्रत्यक्षात त्याचा फोन नाही, त्याची भेट नाही, तरी सुद्धा त्या अक्षरावरती तिचा विश्वास बसला. माझ्या रामचे अक्षर आहेत, तसं आमच्या गाथ्यावरती आमच्या तुकोबऱ्यांची अक्षर आहेत, ज्ञानेश्वर महाराजांची अक्षर आहेत. आणि ही अक्षरं म्हणजेच आपली दैवत आहेत महाराज. असो, म्हणून त्या अक्षरामध्ये फार मोठी ताकद आहे. ती दिसायला लहान असली तर त्याची ताकद ज्ञानोबा सांगतात, बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाची त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाढे अनुभवावी. असो, म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज संतांचे रजकन म्हणजे तुकोबऱ्यांचा गाथा आहे, संतांचे रजकन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत, भागवत आहे, आदी करून सर्व संतांचं जे वाङ्मय आहे ते संतांचे रजकन आहेत. त्यांचा अंगीकार आपल्याला आज करावाच लागेल. म्हणून माझं कीर्तनकारांना आव्हान आहे, आपल्या पदरचं आपण काहीच सांगायचं नाही. महाराज आता रंगीबेरंगी कीर्तनकार निघालेत, मला नावं नाही ठेवायची, परंतु आपल्या संतांच्या अक्षराच्या व्यतिरिक्त आपल्याला इथं बोलण्याचा अधिकारच नाही. असो, खूप बोलण्यासारखा विषय आहे. आपला हा सांप्रदायिक असा आजरीकरांचा फड आहे. तिथंही काही सांप्रदायिक नियम चांगल्या पद्धतीने चालवतात, त्याचा मला अभिमान आहे. असो, बराचसा वेळ झालेला आहे. मी 7:30ला सुरू केली सेवा, बरोबर 9:30 वाजलेले आहेत बरं का. अधिक न बोलता या ठिकाणी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी समर्पित करून आपल्या जीवनामध्ये संतांच्या संगतीनं जीवनामध्ये आपलं जीवन आपलं सुख समृद्ध व्हावं, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शाश्वत सुखाची प्राप्ती या संतांच्या संगतीमध्ये व्हावी, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज